नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 9वी गणित भाग 1चं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे महत्त्वाच्या संकल्पना, यावरती मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची आहे। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन असाल तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, गणित भाग 1 वरती सुद्धा आपण चर्चा केली। 1चं पहिलं प्रकरण संच, यामधल्या सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओज आपण बनवल्यात, त्या जर तुम्ही नसतील बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या। सुरू करूयात सराव संच 1.1 मित्रांनो। बघा, भूमितीतील मूलभूत संबोध या ठिकाणी 1.1 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न, दोन प्रश्न मी बोर्डावरती लिहिलेले आहेत, त्यांची उत्तरं आपण या बाजूला बघूयात। बघा मित्रांनो, पुढील संख्या रेषेच्या आधारे अंतरे काढा। आता अंतरे आपल्याला काढायचे, पण अंतर काढण्याच्या अगोदर आपण काय करू, ही जी संख्या रेषा आहे ती समजून घेऊ। आता मला समजा ए आणि डी या दोन बिंदूंमधलं जर अंतर काढायचं झालं तर या दोघांमधलं अंतर किती येणार आहे बघा, 1 2 3 असं आपण मोजू शकतो। ठीक आहे, आता हे अंतर काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। काय करायचं, मोठी जी संख्या आहे तिच्यातून लहान संख्या वजा करायची। आणि दुसरी गोष्ट, अंतर हे नेहमी धन असतं, ऋण कधीही नसतं। आता समजा पहिला बिंदू दिला इथं, या संख्या रेषेवरती बिंदू बघा Q P K J H O A B C D हे सगळे बिंदू आहेत, यांना बिंदू म्हणतात। आणि हे 5 निर्देशक आहे, E चा निर्देशक 5, D चा निर्देशक 4, C चा निर्देशक 3, B चा निर्देशक 2, लक्षात ठेवायचं। आता मला समजा पहिला जो मुद्दा आहे, पहिला काय बाबा, डिस्टन्स ऑफ ए बी ई काढायचे, मला बी आणि ई काढायचे। आता डिस्टन्स ऑफ बी ई काढत असताना बी कुठे इथे आहे बघा, बी चा निर्देशक 2 आहे बरं का, बी चा निर्देशक किती 2 आहे। आणि त्याच्यानंतर ई जो आहे त्या ई चा निर्देशक किती बाबा 5 आहे, ई चा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 5। आता हे डिस्टन्स ऑफ बी ई काढत असताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा। आता 2 आणि 5 मधला मोठा आकडा कुठला, 5 आहे। मग या 5 मधून तुम्ही छोटा आकडा जो 2 आहे त्याला वजा करा, 5तून 2 गेले 3, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा पॉइंट आहे आपल्याकडं की डिस्टन्स ऑफ जे ए, डिस्टन्स ऑफ जे ए, ओके। आता या जे ए चा जर तुम्ही विचार केला तर जे मध्ये काय, जे किती वजा 2 आहे, जे चे जे निर्देशक आहेत ते किती बाबा तुमच्याकडे वजा 2 आहेत, ओके। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पुढे काय बाबा, जे नंतर ए चे जे निर्देशक आहेत ते ए चे निर्देशक आपल्याला किती आहेत, ए चे निर्देशक आपल्याला दिलेत 1 दिलेत, ओके। आता आपण काढू डिस्टन्स ऑफ जे ए। आता जे ए वजा 2 मोठा का 1 मोठा, वजा 2 मोठा का 1 मोठा, या दोघांमध्ये मोठा कुठला, तर 1 जो आहे ती मोठी संख्या आहे, धन संख्या नेहमी मोठी असते। या संख्या रेषेवर लक्षात घ्या तुम्ही, 6 सगळ्यात मोठा आकडा वजा 6 सगळ्यात लहान। बघा, 6 पेक्षा लहान 5, 5 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 3, 3 पेक्षा लहान 2, 2 पेक्षा लहान 1, 1 पेक्षा 0, 0 पेक्षा लहान वजा 1 आहे, वजा 1 पेक्षा लहान वजा 2 आहे, वजा 2 पेक्षा लहान वजा 3 आहे, वजा 3 पेक्षा लहान वजा 4, वजा 4 पेक्षा लहान वजा 5, वजा 5 पेक्षा लहान वजा 6। जसजसं तुम्ही डावीकडे जाल तसतसे संख्या लहान होत जातात आणि उजवीकडे जाताना संख्या मोठ्या होत जातात। त्यामुळे वजा 2 जे आहेत आणि 1 यांचा विचार केला तर 1 उजवीकडे, जी उजवीकडे ती मोठी, म्हणून 1 मोठी आहे वजा 2 पेक्षा, म्हणून एकामधून तुम्हाला वजा करायचं आहे। एकामधून वजा करत असताना लक्षात घ्या, वजाचं चिन्ह अगोदर लिहायचं आणि मग ती संख्या लिहायची वजा 2, नाहीतर चुकून जर 1 वजा 2 केलं तर तुमच्याकडे उत्तर वजा 1 येतं आणि ते चुकतं। ठीक आहे, मग काय करायचं, 1 कंसाच्या बाहेर वजा, आतलं चिन्ह बदललं, वजा वजा अधिक 2, 1 अधिक 2 किती झालं 3। तर अशा प्रकारे 3 उत्तर आले तुमचं डिस्टन्स ऑफ जे ए झालं। तिसरा पॉईंट, डिस्टन्स ऑफ पी सी, डिस्टन्स ऑफ पी सी, पी सीचं अंतर। आता हे पी सीचं अंतर काढत असताना पी चे निर्देशक किती रे बाबा, आपल्याकडे कुठे गेला पी, पी चे निर्देशक वजा 4 आहेत बरं का। आणि त्याच्यानंतर सी चे जे निर्देशक आहेत ते सी चे निर्देशक किती 3 आहेत। आता 3 मोठे का वजा 4 मोठे, बघा वजा आणि अधिक धन आणि ऋण संख्येचं जर कंपॅरिझन केलं तर धन संख्या नेहमी मोठी असते, म्हणून 3 मोठे आहेत वजा 4 पेक्षा। म्हणून तुमचं डिस्टन्स ऑफ पी सी काढत असताना पहिले 3 लिहा, मग वजाचं चिन्ह लिहा आणि वजाचं चिन्ह लिहिल्यानंतर वजा 4 लिहा। 3 लिहिले, वजा वजा अधिक आणि हे 4, 3 अधिक 4 किती झाले 7। तर अशा प्रकारे मित्रांनो डिस्टन्स ऑफ पी सी निघेल 7। पी इथं
सी इथं बघा 7 आहे, 1 2 3 4 5 6 7 हे डिस्टन्स आलं अंतर. चौथा पॉईंट जो आहे आपल्याकडं, चौथा मुद्दा काय बाबा कुठे गेला, डिस्टन्स ऑफ जे एच. डिस्टन्स ऑफ जे एच. आता याच्यामध्ये बघा जे जो आहे त्या जेचे निर्देशक किती, -2 आहे बरं का. आणि एच जो आहे त्या एचचे निर्देशक किती, कुठे गेला, एच कुठे, -1 आहे. आता -2 मोठा का -1 मोठा, बघा -2 आणि -1 दोघांचा विचार केला तर उजवीकडे -1 आहे, म्हणजे -1 जो आहे तो आपल्याकडं नेहमी मोठा झाला, -1 मोठा आहे. मग डिस्टन्स ऑफ जे एच काढत असताना पहिला -1 लिहिणार आणि त्याच्यातून तुम्हाला वजा करायचंय, कोणाला वजा करायचंय, -2ला. मग ते लिहिलं, -1 आपल्या जागेवर, -+2. आता इथे बघा काय झालं, वजा अधिक वजा बाकी, चिन्ह कशी भिन्न, लक्षात घ्या. चिन्ह जर भिन्न असेल म्हणजे चिन्ह जर वेगवेगळे असेल तर दोन संख्यांचे नेहमी वजाबाकी होते. म्हणून 2तून 1 गेला, 1 राहिला, या ठिकाणी किती आलं, 1 आलं. तर अशा प्रकारे हे 4 जे प्रश्न तुम्हाला दिसतात फळ्यावरती ते झालेत. यानंतर आता आपल्याकडे बघा या ठिकाणी पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, तर 5वा 6वा 7वा 8वा आपण बघू. हे मी आता पुसतोय, पण याचा स्क्रीनशॉट तुम्ही मित्रांनो मारून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुमच्या वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहा. लगेच आपण आता काय करू, पुढचे प्रश्न बघूया. तर बघा या ठिकाणी 5 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लिहिले डिस्टन्स ऑफ डी के आणि ओ आहे बरं का. आता केचा निर्देशक -3, या ठिकाणी आपण लिहू केचे जे निर्देशक आहे ते -3 आहेत आणि ओ चे निर्देशक 0. काय ओ चे निर्देशक काय बाबा तुमच्याकडे आहेत, 0, असे 0 लिहू आपण, ओ चे निर्देशक 0. आता -3 आणि 0 दोघांमध्ये मोठा कोण, 0 मोठा आहे. 0 आणि ऋण संख्याचा जर विचार केला तर 0 नेहमी मोठा असतो वजापेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ के ओ लिहिताना पहिले 0 लिहा आणि 0तून तुम्हाला वजा करायचं आहे. कुणाला वजा करायचं आहे, -3ला वजा करायचं आहे. मग 0 वजा अधिक 3, 0 अधिक 3 किती, 3. तर अशा प्रकारे के ओ 3 आलं. 6वा पॉईंट बघू, 6वा मुद्दा काय, ओ ई, डिस्टन्स ऑफ ओ ई बरं का. आता याच्यामध्ये ओ किती बाबा तुमचा 0चे आणि ई किती, ओ चे निर्देशक 0 आणि ई चे निर्देशक 5. आता 5 आणि 0 मध्ये मोठा कोण, 5 मोठा, उजव्या बाजूला 5 आहे, 5 आपला मोठा. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ओ ई बरोबर काय येणार, मोठे अंक 5 आणि वजा छोटा अंक 0, 5तून 0 गेले 5, डिस्टन्स ऑफ ओ ई बरोबर 5. 7वा मुद्दा डिस्टन्स ऑफ पीजे. आता याच्यात पी बरोबर किती बाबा, पीचा निर्देशक आपल्याकडे -4 आणि जेचा निर्देशक -2 आहे. पीचा निर्देशक -4, जेचा निर्देशक -2. आता डिस्टन्स ऑफ पीजे मला सांगा मोठी संख्या कुठली आहे, -4 का -2, -2 मोठी ऑब्विसली. -2 उजव्या बाजूला येते, -2 मोठी, -4 लहान. या -2तून मला वजा करायचं, कुणाला वजा करायचं बाबा, -4ला वजा करायचं. म्हणून -2 वजा अधिक 4, 4तून 2 गेले 2, म्हणजे डिस्टन्स ऑफ पीजे 2 आलं. आणि शेवटचा मुद्दा आपल्याकडे 8वा आहे, डिस्टन्स ऑफ क्यूबी. डिस्टन्स ऑफ क्यूबी आता मी डायरेक्ट लिहितो, क्यूचे निर्देशक किती आहे बाबा, कुठे गेला क्यू, इथं 5 आणि बीचे निर्देशक 2, -5 आणि बीचे निर्देशक 2, 2 आणि -5 दोघांमध्ये मोठी संख्या कुठली आहे, 2 आहे. मग आपण काय करणार, 2तून काय करणार, वजा करणार. कुणाला वजा करणार, -5ला वजा करणार. ठीक आहे. मग 2 वजा अधिक 5, 2 अधिक 5 किती झाले, 7, म्हणजे डिस्टन्स ऑफ क्यूबी किती आलं, 7 आलं. साधारणतः अशा प्रकारे आपल्याला अंतर काढायला लागतं. आता त्याचप्रमाणे हा प्रश्न सुद्धा आहे दुसरा, हा पण आपण बघू, पण तत्पूर्वी तुम्ही याची स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून हे लिहून घ्या प्रश्न. ओके. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न क्रमांक 2, ज्यामध्ये बिंदू एचा निर्देशक x आणि बीचा y आहे. तर आता हे पुसतो मी. तर पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो लक्षात घ्या, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 10वीला पण चांगले व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला, 11वीला पण चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. ओके. बघा प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे आपल्याकडं, त्या दुसऱ्यातला आपण काय करू, पहिला बघू. x बरोबर 1, y बरोबर 7. x बरोबर 1 आहे आणि y बरोबर किती बाबा, 7 आहे. आता आपल्याला काय करायचं, डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आहे. ओके. एचा निर्देशक 1 आणि बीचा 7 आहे. ठीक आहे. काय कुणाचाही काही असू दे निर्देशक, काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे मोठी संख्या कुठली, 7, लहान संख्या 1. मग 7तून 1 वजा करा, 7 वजा 1, 7तून 1 गेले किती राहिले, 6,
झालं. डिस्टन्स ऑफ ए बी इथं 6. दुसरा पॉईंट, दुसऱ्यामध्ये काय बाबा, एक्स बरोबर तुमच्याकडे किती दिले, एक्सचा निर्देशक तुमच्याकडे 6, वायचा -2. एक्सचा 6 आहे, वायचा निर्देशक -2 आहे. परत डिस्टन्स ऑफ ए बी, सगळीकडे डिस्टन्स ऑफ ए बी 6 मोठे का -2 मोठे, 6 मोठे. ओके, व्हेरी गुड. 6 मोठे, त्याच्यातून वजा कुणाला करायचं आहे, -2 ला वजा करायचं आहे बरं का. 6तून वजा करायचं आहे, कुणाला वजा करायचं आहे, -2 ला वजा करायचं आहे. मग 6 वजा अधिक 2 आपल्या जागेवर, 6 आणि 2 8, लागली एकदम वाट बरं का. तिसरा पॉईंट, थर्ड पॉईंट बघा, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा काय, एक्स बरोबर -3, वाय बरोबर 7. एक्स बरोबर किती, -3 आहे, आणि वाय बरोबर किती बाबा, 7 आहेत. मग आता आपल्याला काढायचं डिस्टन्स ऑफ ए बी, -7, -3 आणि 7. मला सांगा, -3 आणि 7 मधली मोठी संख्या कुठली, 7, जी पॉझिटिव्ह नंबर आहे ती मोठी. मग 7 मोठी आहेत, 7तून वजा करायचे, कुणाला वजा करायचे, हे -3 आहेत, त्याला आपण वजा करायचे. मग 7 वजा अधिक, कारण कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतलं चिन्ह बदलतं, +3, 7 + 3 10. ओके. त्याच्यानंतर चौथा पॉईंट, चौथ्यात काय, एक्स बरोबर -4, एक्स बरोबर -4 आणि वाय बरोबर किती, -5 आहे. आत्ता कठीण काम आहे. डिस्टन्स ऑफ ए बी, पण टेन्शन घ्यायचं नाही. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर -4 मोठे का -5 मोठे, हां -4 मोठे. बघा, -4 आणि -5 मधले -4 मोठे, दिसायला लहान पण आहे मोठा बरं का. -4 मोठे, म्हणून -4 मधून तुम्हाला वजा करायचे. कुणाला वजा करायचे, -5ला वजा करायचे. हे -4 आपल्या जागेवर, वजा झाले +5. आता बघा, वजा अधिक चिन्ह कशी भिन्न, मग या दोघांची होणार वजाबाकी, वजा अधिक वजाबाकी. 5तून 4 गेले, राहिला 1, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 1. आणि 5वा पॉईंट, एक्स बरोबर -3, वाय बरोबर -6, एक्स बरोबर -3, वाय बरोबर -6. मग डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती, -3 आणि -6 मधला मोठा आकडा कुठला, -6 का -3, सांगा बरं. यस, ओके, राईट. -3 हा मोठा आहे -6 पेक्षा. -3 काय मोठा, त्याच्यातून वजा करायचे, कुणाला वजा करायचे, लहान आकडा कोण, -6 आहे, त्याला वजा केलं. -3 वजा अधिक 6. आता अधिक वजा काय झालं, वजाबाकी. चिन्ह भिन्न असेल तर वजा होते, 6तून 3 गेले 3. ओके. आता शेवटचा पॉईंट बघायच्यातला 6वा, ज्यात एक्स बरोबर 4 आणि वाय बरोबर -8, एक्स बरोबर 4, वाय बरोबर -8. मग डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काय येणार, 4 मोठे का -8 मोठे. बघा, लक्षात घ्या, जर 2 संख्या असतील, त्याच्यातली एक धन असेल, एक ऋण असेल, म्हणजे एक अधिक मधली असेल, एक वजा मधली असेल, तर ऋण संख्या नेहमी लहान असते, वजामधली संख्या नेहमी लहान असते. मग इथं वजामधले 8 नेहमी लहान असणार आणि 4 मोठे असणार. मग मोठ्या संख्येतून वजा करायचे, -8ला वजा लहान संख्येला, म्हणून 4 वजा 8. 4 वजा अधिक, कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतलं चिन्ह बदलतं, म्हणून वजा अधिक, वजाचं अधिक झालं आणि हे 8. 4 + 8 12. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक दुसरा सुद्धा झाला आहे. तर पहिला आणि दुसरा प्रश्न झाला, यामध्ये आणखी बरेच प्रश्न आहेत, जवळपास 7 प्रश्न आहेत. तर यानंतर आता आपण लगेच तिसरा प्रश्न बघूयात मित्रांनो. तर तिसरा प्रश्न बघूयात, तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, लगेच आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे तो मी इथं लिहिला आहे. इथं आपल्याला काय करायचं, दरम्यानता, म्हणजे कुठला बिंदू कुठल्या 2 बिंदूंच्या दरम्यान ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. आता ते ओळखण्याच्या अगोदर लक्षात घ्या, दरम्यानताचा आपण एक अर्थ समजून घेऊ नीट. समजा हा एक रेषाखंड आहे बरं का, ए आणि इथं नाव आहे त्याचं बी, आणि त्या दोघांच्या मध्ये सी बिंदू आहे. ओके. आता ए आहे, बी आहे, ए आहे, इथं समजा बी नाव देऊ आणि इथं समजा सी आहे, अशी 3 ठिकाणं आहे. ए आणि सीच्या दरम्यान बी आहे. आता समजा ए पासून बी पर्यंतचं अंतर 4 आहे आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर 5 आहे बरं का. मग ए आणि सीचं अंतर किती असणार आहे, 4 + 5 9 असणार आहे. साधी गोष्ट आहे. बघा, या ठिकाणी ए बी बरोबर तुम्हाला किती आहे, 4 आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बी सी बरोबर किती बाबा तुमच्याकडं 5 आहे, राईट. आणि त्याच्यानंतर तुमचा जो ए सी आहे तो किती, 4 आणि 5 9 आहे. या तिघांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, हे जे ए सी मोठं अंतर आहे, मोठं अंतर काय आहे, ए सी आहे. ओके. ए आणि सी, म्हणजे याचा अर्थ ए आणि सीच्या मध्ये बिंदू बी आहे, मोठ्या अंतराच्या मध्येच एखादा बिंदू असणार आहे. आता इथं दरम्यानता आहे, म्हणजे बी हा ए सीच्या दरम्यान आहे.
आणि दरम्यान असल्यामुळे आणखी एक नियम असा बसतो की या दोघांची बेरीज म्हणजे हे अंतर आहे ए बीचं अंतर आणि बी सीचं अंतर, या दोन छोट्या अंतरांची जी बेरीज आहे ती मोठ्या अंतरा इतकी येते, ए सी इतकी येते. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस दरम्यानता आपल्याला सिद्ध करायची, इथं काय करायचं आहे, कुठला बिंदू कुणाच्या दरम्यान आहे हे चेक करायचं आहे. कधी कधी दरम्यान पण नसू शकतो, तो बी बिंदू दुसराच कुठंतरी असू शकतो. ओके, इथं दरम्यानता आपल्याला आहे की नाही ते पहिले चेक करायचं आणि मग नेमका कुठला बिंदू कोणाच्या दरम्यान आहे ते चेक करायचं. बघा कसं आता सांगतो. इथं पहिला मुद्दा, डिस्टन्स ऑफ पी आर बरोबर तुमच्याकडे किती 7 आहे, डिस्टन्स ऑफ पी आर बरोबर आपल्याकडे 7 आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर आपल्याकडे किती आहे, 10 आहे. आणि डिस्टन्स ऑफ आपल्याकडं क्यू आर बरोबर किती, 3 आहे. क्यू आर बरोबर किती, 3 आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, सगळ्यात मोठं डिस्टन्स काय आहे, पी क्यू आहे. याला मी घेतलं, ते किती, 10 आहे बाबा. चला मी याला 1 नंबर म्हणतो. बरं, याला विधान 1 दिलं. पी क्यू 10, सगळ्यात मोठं अंतर. आता उरलेली जे दोन अंतर आहेत त्यांची बेरीज करू. डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर, या दोघांची बेरीज करू. चला पी आर आणि क्यू आर यांची बेरीज करू. किती बाबा, पी आर तुमच्याकडे 7 आहे आणि क्यू आर किती, 3 आहे. 7 आणि 3 10, याला नंबर देतो 2. ओके, आता याच्यामध्ये इथे दरम्यानता आहे बरं का. इथं मोठं अंतर 10 आणि छोटं अंतर किती आलं, मोठं अंतर 10 आणि दोन छोट्या अंतरांची बेरीज पण 10 आली. लक्षात घ्या, पहिली पायरी मोठं अंतर कोणी त्याला दिलं, त्याला मी विधान 1 दिलं. दुसऱ्या पायरीत काय करायचं, दोन छोट्या अंतरांची बेरीज पी आर अधिक क्यू आर केलं, दोघांची बेरीज 10 आली. आता दोन विधानं मिळाली. इथं पण तुम्हाला 10 मिळतात आणि इथं सुद्धा 10 मिळतात. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून तुमच्या लक्षात येतं की बाबा डिस्टन्स ऑफ पी क्यू जे आहे ते कोणा इतकं आहे, डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर इतकं आहे बरं का. आता पी आर अधिक क्यू आर इतकं आहे. आता इथं दरम्यानता आहे हे सिद्ध होतंय. आता कुठला बिंदू कोणाच्या दरम्यान असणार हे लक्षात घ्या. मोठं अंतर कुठलं आहे, पी क्यू. मोठं अंतर पी क्यू म्हणजे पी असेल, क्यू असेल आणि मध्ये तिसरा बिंदू असेल. इथं बिंदू टोटल किती आहे, इथं जर तुम्ही विचार केला तर एक बिंदू पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. 3 बिंदू आहेत. पी क्यू आर 3 दिसतात. एक पी दिसतोय, आर दिसतोय आणि क्यू दिसतोय. ओके, आता जर पी क्यू जर दोन शेवटी असतील, मोठं अंतर काय, पी आणि क्यू मोठं अंतर आहे म्हणजे सुरुवातीला पी शेवटी क्यू आणि मध्ये कुठला आला, आर. उरलेला बिंदू जो आर आहे तो मध्ये, म्हणजे मोठ्या अंतराच्या मध्ये तिसरा असणार आहे म्हणजे पी आणि क्यूच्या मध्ये आर असणार आहे. येथे आर बिंदू पी व क्यू यांच्या दरम्यान आहे, यांच्या दरम्यान आहे, दरम्यान आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यांच्या दरम्यान आहे. यस. आता दुसरा मुद्दा, दुसऱ्या पॉईंटमध्ये काय करणार आपण, इथं बघा, इथं आर एस आहे. डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर 8 आहे. डिस्टन्स ऑफ एस टी बरोबर 6 आहे आणि डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर किती, 4 आहे. इथं 3 बिंदू आहे आर एस टी. आता इथं जर कुठला बिंदू दरम्यान असेल तर तो आपण बघू, पण अगोदर इथं दरम्यानचा हा रूल लागू होतोय की नाही ते चेक करा. पहिला डिस्टन्स ऑफ आर एस, मोठं अंतर काय बाबा 8 आहे म्हणून त्याला या ठिकाणी दिलं, याला विधान नंबर 1 दिला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर एस टी आणि आर टी. आता डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी. एस टी 6, आर टी 4, 6 अधिक 4 किती, 10, याला नंबर 2 दिलं. आता इथं मोठं अंतर जर बघितलं तर 8 आहे आणि दोन लहान अंतरांची बेरीज 10 आहे. ही सारखी आहे का, नाही आहे. म्हणजे इथं दरम्यानता नसणार आहे. म्हणजे इथं कुठला जो तिसरा बिंदू आहे, आता आर एस हे मोठं अंतर आहे, आर एसच्या मध्ये तुमचा टी बिंदू असेलच असं नाही, टी कुठेतरी दुसरीकडे पण असू शकतो. ओके, त्याच्यामुळे येथे दरम्यानता नाही आहे. फक्त इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून एक गोष्ट लक्षात येते की बाबा डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी. हे बरोबर नाही आहे म्हणून येथे दरम्यानता नाही, येथे दरम्यानता नाही आहे, येथे दरम्यानता नाही. ओके, दरम्यानता जर असती, समजा हे पण 8 आहे तर टोटल 8 आली असती तर मोठं अंतर आर एस आहे, आर एसच्या मध्ये तो उरलेला जो टी बिंदू असता, परंतु इथं दरम्यानता नाही आहे. तर अशा प्रकारे हे दोन मुद्दे झालेले आहेत आपल्याकडं. आता आपण काय करू, तिसरा जो प्रश्न आहे तो आता आपण या ठिकाणी सोडवायला घेऊ. तिसरा, चौथा, पाचवा हे बाकीचे पुढचे प्रश्न बघूयात. ओके, आता बघा मित्रांनो, यानंतर आपला चौथा, पाचवा, सहावा, सातवा असे एकूण 7 प्रश्न या एका पूर्ण सराव संचामध्ये आहेत. तर यातले जास्तीत जास्त प्रश्न आपण आज पाहण्याचा प्रयत्न करूयात.
तर प्लीज जे नवीन आहेत विद्यार्थी त्यांना मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाच्या व्हिडिओज तुम्हाला गणित भाग 1 आणि 2च्या पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती. आता आपण काय करू, तिसरा प्रश्न इथूनच सुरुवात करू आपण लिहायची, तिसऱ्या प्रश्नाची सुरुवात. ओके, तिसऱ्यात काय दिलंय, डिस्टन्स ऑफ ए बी दिलाय आपल्याला, तो किती 16. त्याच्यानंतर आपल्याकडे डिस्टन्स ऑफ सी ए दिलाय, तो किती आहे 9 आहे. आणि डिस्टन्स ऑफ बी सी दिलाय, तो आपल्याकडे किती 7 आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट मोठं अंतर कुठलं आहे बाबा, तुमच्याकडे डिस्टन्स ऑफ ए बी मोठं अंतर आहे. मग या ठिकाणी मी लिहितो डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 16, याला आपण नंबर 1 देऊ. ठीक आहे, आता उरलेल्या दोघांची बेरीज, दोन अंतर काय सी ए आणि बी सी, डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. सी ए किती 9 आहे आणि अधिक बी सी किती 7 आहे, 9 अधिक 7 16, याला नंबर दिलं 2. आता 1 आणि 2 वरून कशी दोन्ही बाजू सारख्या आहेत. ओके, म्हणजे ए बी बरोबर सी ए अधिक बी सी. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून. आपण इथं लिहू, चला, विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून. एकदम सोपं आहे मित्रांनो, काय टेन्शन नाही घ्यायचं. 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी असं येतं आहे. आता इथे दरम्यान आहे, आता कुठला बिंदू कोणाच्या दरम्यान असणार आहे. इथं टोटल बिंदू 3 आहे, एक आहे ए आहे, बी आहे, सी आहे, असे 3 बिंदू आहेत. आता मोठं अंतर काय आहे, ए बी आहे. मोठं अंतर काय बाबा, ए आहे. इथं ए आणि बी असं मोठं अंतर तुम्हाला मिळतंय, ए आणि बी मोठं अंतर आहे. आता त्याच्यामध्ये तिसरा बिंदू असणार आहे. तिसरा बिंदू कुठला, सी, म्हणून सी बिंदू कुठं असणार आहे, मध्ये असणार आहे. मोठं अंतर ए बी आहे, म्हणजे तुमचा जो तिसरा बिंदू आहे त्या ए आणि बीच्या मध्ये असणार, म्हणून सी हा बिंदू ए बीच्या ए व बी यांच्या दरम्यान आहे, यांच्या दरम्यान आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येईल. एकदम सोपं आहे. दरम्यानता ओळखण्यासाठी पहिली गोष्ट हे चेक करायचं, मोठ्या अंतर जे आहे ते 2 छोट्या अंतरांच्या बेरजे इतकं असते. हे लक्षात आल्यानंतर मोठ्या अंतराच्या मध्ये तिसरा बिंदू असणार आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आपण समजून घेऊ. बघा, चौथ्यामध्ये इथे दिलं आहे एल एम 11, एम एन 12, एन एल 8. डिस्टन्स ऑफ एल एम बरोबर 11, डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12 आणि डिस्टन्स ऑफ एन एल बरोबर 8. मोठं अंतर कुठलं आहे, एम एन आहे. मग या ठिकाणी लिहू डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12, याला मी नंबर 1 देतो. आणि उरलेल्या 2 अंतरांची आता बेरीज करू. काय बाबा, डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल, या दोघांची बेरीज, एल एम आणि एन एलची बेरीज केली किती, 11 अधिक 8 बरोबर 19, याला नंबर देऊ 2. आता मला सांगा, 1 व 2 वरून दोन्ही बाजू सारख्या आहेत का, नाही आहे, म्हणजे इथे दरम्यानता नसणार आहे. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला लक्षात येत आहे की बाबा डिस्टन्स ऑफ एम एन जे आहे ते बरोबर नाही आहे कोणा इतकं, डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल यांच्या बेरजे इतकं हे नाही आहे, आणि त्याच्यामुळे येथे दरम्यानता नाही, म्हणून येथे दरम्यानता नाही. आणि इथे दरम्यानता नसल्यामुळं कुठलाही बिंदू कोणाच्या दरम्यान नसणार आहे हे आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आपल्याला समजून घेता येईल. ओके, तर यानंतर आता आपण आणखी पुढचा जो चौथा झाला आहे, आता 5वा आणि 6वा हे 2 प्रश्न मित्रांनो आता आपल्याला बघायचे आहेत. ओके, तत्पूर्वी हे जे 2 प्रश्न तुमचे आहेत, तिसरा आणि चौथा, हे प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकताय. तर बघा, आता आपण काय करू, प्रश्न क्रमांक 5वा. 5व्यात काय दिलंय, डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर 7 आणि डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 8. आता मोठा आकडा कुठला, डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 15 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 15, याला आपण नंबर देऊ 1. आता उरलेल्या दोघांची बेरीज करू, कोणाची, वाय झेड अधिक एक्स झेडची. मग डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड, वाय झेड 7, एक्स झेड 8, 7 अधिक 8 15, समीकरण नंबर 2 किंवा विधान नंबर 2. आता विधान 1 आणि 2चा विचार केला की इथे पण 15 आहे, इथे पण 15. मग या ठिकाणी इथं लिहू विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून, 1 व 2 वरून लक्षात येत आहे की डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड.
बरं का, हे बरोबर येते, दोन्हीच विधानं सारखी येतात. आणि म्हणून आता कुठला बिंदू कोणाच्या दरम्यान आहे, मोठं अंतर एक्स वाय आणि तिसरा बिंदू कुठला, झेड आला, एक्स आणि वायच्या मध्ये झेड आहे, म्हणून झेड हा बिंदू एक्स व वाय यांच्या दरम्यान आहे, यांच्या दरम्यान आहे. ओके. आता शेवटचा प्रश्न बघा 6वा याच्यातला, ज्यात आपल्याला DE 5 दिलंय बरं का, डिस्टन्स ऑफ DE बरोबर 5 आहे, त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ EF 8 आहे, EF बरोबर 8 आहे आणि डिस्टन्स ऑफ DF बरोबर 6 आहे, DF बरोबर 6 आहे. मोठं अंतर कुठलं, EF. मग या ठिकाणी लिहा डिस्टन्स ऑफ EF बरोबर ते 8 दिलंय, याला मी म्हणतो नंबर 1, एकच नंबर. आता दोघांची बेरीज, डिस्टन्स ऑफ DE अधिक डिस्टन्स ऑफ DF. DE 5 आहे अधिक DF 6 आहे, 5 अधिक 6 11, याला नंबर म्हणून 2. दोन्ही उत्तर सारखे का, इथं 8 आहे इथं 11 आहे, नाही सारखे. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला लक्षात येतंय की बाबा डिस्टन्स ऑफ EF इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ DE प्लस डिस्टन्स ऑफ DF. DE आणि DFच्या बेरजे इतकं हे नाहीये, म्हणून येथे दरम्यानता नाही, म्हणून येथे दरम्यानता नाही. आणि येथे दरम्यानता नसल्यामुळे कुठलाही बिंदू कुठल्याही दोन बिंदूंच्या दरम्यान या ठिकाणी नसणार आहे. ओके. तर साधारणतः अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. तर तिसरा प्रश्नही झालेला आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. यस. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, 5, 6 आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती. तर त्यामधला प्रश्न क्रमांक 4 बघा. 4थ्यात काय, एका संख्या रेषेवर ABC हे 3 बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ AC बरोबर 10, BC बरोबर 8, तर AB सर्व पर्यायांचा विचार करून काढा. चला आपण सगळ्या पर्यायांचा विचार करून काढू. आता समजा आपल्याकडे ABC हे एक रेषीय बिंदू आहेत, आपल्याला दिले डिस्टन्स ऑफ AC दिले, म्हणजे CA किती बाबा 10 आहे, त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ BC दिले बरोबर 8 आहे. आता सगळ्या पर्यायांपैकी समजा आपण पर्याय 1 समजू. पर्याय 1 मध्ये तुमच्याकडे पहिला बिंदू A आहे, नंतर B आहे आणि नंतर C आहे. ओके. आपल्याला काय करायचं आहे, AB काढायचं आहे. पहिला A आहे, नंतर B आहे आणि C आहे. आता या ठिकाणी AC तुमच्याकडे 10 आहे, संपूर्ण AC किती बाबा 10 आहे, राईट, आणि BC 8 आहे. तर AB किती असणार आहे बघा, AC 10 BC 8, तर AB किती, या 10 मधून हे 8 गेले, किती राहिले AB 2. म्हणजे या टायमाला AB किती असणार तुमच्याकडे बघा. पर्याय 1 जर तुम्ही बघितलं तर डिस्टन्स ऑफ AB जर तुम्हाला काढायचं झालं तर AC मधून BC वजा करावं लागणार आहे. तर डिस्टन्स ऑफ AC मधून तुम्हाला डिस्टन्स ऑफ BC वजा करावं लागणार आहे. ओके. डिस्टन्स ऑफ AC किती 10 आहे आणि वजा BC किती 2, 10 आहे आणि BC किती 8 आहे, 10 तून 8 गेले 2, म्हणजे पर्याय 1 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, 2 मिळणार आहे. कोणाची किंमत, AB ची किंमत. आता पर्याय 2 आपण विचार करू. पर्याय दुसरा बघू आपण बरं का. दुसऱ्या पर्यायामध्ये काय बाबा, पहिला तुमचा A आहे, नंतर C आहे आणि मग B आहे. पहिला A आहे, मग C आहे आणि मग B आहे. आता AC किती बाबा 10 आहे आणि CB म्हणजे BC किती 8 आहे. मग अशा टायमाला AB किती असणार आहे, AB किती असणार आहे, 10 अधिक 8 18 असणार आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ AB जो आहे तो आपल्याकडे किती आहे, डिस्टन्स ऑफ AC अधिक CB. डिस्टन्स ऑफ AC अधिक डिस्टन्स ऑफ CB म्हणजे डिस्टन्स ऑफ BC. आता AC किती 10 आहे आणि अधिक BC किती 8, 10 अधिक 8 18. तर अशा 2 गोष्टी येऊ शकतात, 2 पर्याय आहेत आपल्याकडं. पहिल्या पर्यायामध्ये आपण A', B', C असे 3 बिंदू घेतले आणि दुसऱ्या पर्यायात A', C', B असे बिंदू घेतले. असा पर्याय 2 असू शकतात. आता 5वा प्रश्न आपण बघू बरं का. एकदम सोपं आहे. 5वा प्रश्न बघा. जर X, Y, Z हे बिंदू एक रेषीय आहेत तर आणि XY बरोबर 17, YZ 8 आहे, तर XZ काढा. बघा XYZ या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, डिस्टन्स ऑफ XY दिलंय, XY बरोबर 17, डिस्टन्स ऑफ YZ बरोबर 8, YZ बरोबर 8
आणि डिस्टन्स ऑफ काय करायचं आपल्याला एक्स झेड काढायचा आहे. आता समजा 3 बिंदूचा विचार केला. एक आहे तुमचा एक्स आहे, वाय आहे आणि झेड आहे. बरं का, एक्स आहे, वाय आणि झेड आहे. आता एक्स वाय किती 17, वाय झेड किती 8. मग एक्स झेड किती आला बाबा तुमच्याकडं, हा 17 अधिक 8 केला की एक्स झेड आला. ठीक आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड. आता एक्स वाय किती 17 आणि वाय झेड 8. 17 अधिक 8 बरोबर किती 15. म्हणजे तुमच्याकडं काय असणार आहे 15 असणार आहे. कशाची किंमत की एक्स झेडची किंमत 15 असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी सोडू शकतो. ठीक आहे, किंवा या ठिकाणी जर झेड जर तुमचा मध्ये आला, झेडला समजा तुम्ही मध्ये घेतला आणि वायला जर तिकडे जर तुम्ही घेतला तर काय होईल माहिती आहे का, तुमच्याकडे थोडासा पर्याय दुसरा, कारण इथे पण तुमच्याकडे पर्याय 2 येतील. एक म्हणजे हा पर्याय 1 जसं मगाच्या गणितामध्ये होता तसाच हा पर्याय 1 आहे की बाबा ज्याच्यामध्ये तुमचा वाय मध्ये येईल. समजा जर दुसरा पर्याय असेल, इथे पण 2 पर्याय येऊ शकतात. दुसरा पर्याय असाही असू शकतो की बाबा याला बॉक्स करू चला. दुसरा पर्याय तुमचा असाही असेल की पहिला तुमच्याकडे एक्स असेल, नंतर तुमच्याकडे झेड असेल आणि मग तुमच्याकडे वाय असेल. मग अशा टायमाला काय होईल, तुमच्याकडे एक्स झेड जो आहे, एक्स झेडची किंमत आपल्याला काढायची. तुमच्याकडे एक्स वाय जो आहे तो पूर्ण 17 आहे आणि वाय झेड जो आहे 8 आहे आणि एक्स पासून वाय पर्यंत 17 आहे. मग तुम्हाला जर एक्स झेड काढायचा असेल तर हा एक्स वाय जो 17 आहे त्याच्यातून हा 8 जो आहे झेड वाय तो वजा करावा लागेल. म्हणजे असा तो सुद्धा पर्याय येईल की डिस्टन्स ऑफ एक्स झेड. बरं का, काय करायचं आहे एक्स झेड काढायचं ना. मग मला हा एक्स झेड डिस्टन्स जर काढायचा असेल तर मी काय करणार, संपूर्ण एक्स वाय मधून डिस्टन्स ऑफ एक्स वाय जो आहे त्याच्यातून कोणाला वजा करणार, नीट काढतो. डिस्टन्स ऑफ एक्स वाय जो आहे त्या एक्स वाय मधून मी कोणाला वजा करणार, झेड वायला. डिस्टन्स ऑफ झेड वाय किंवा त्याला आपण म्हणू शकतो वाय झेड. ठीक आहे, आता एक्स वाय किती तुमच्याकडं 17 आहे, एक्स वाय आपल्याकडे आहे 17 आणि वजा वाय झेड किती 8 आहे. 17तून 8 गेले 9 राहिले, म्हणजे 9 येऊ शकतो आपल्याकडं. म्हणजे 2 उत्तरं असणार इथं. जसं हा प्रश्न आणि हा प्रश्न दोन्ही सुद्धा सेम आहेत, दोघांच्या सोडवण्याच्या पद्धती सारख्या आहेत. आता यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आणि 7वा आपण बघून घेऊयात. तोपर्यंत हा जो प्रश्न आहे हे 5वा आणि 4था यांचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, बघा ह्या 5व्या प्रश्नामध्ये कसं आहे बघा, हा जो 6वा प्रश्न आहे त्याच्यात बघा एकदम सोपा आहे, एवढा काय विषय नाही. याच्यामध्ये ऑलरेडी दिले बाबा ए डॅश बी डॅश सी. इथं दिले बाबा पहिला ए बिंदू असणार, मग बी असणार आहे, मग सी असणार आहे. बघा ए डॅश बी डॅश सी आणि आपल्याला काय दिलंय ए सी 11, बी सी 6.5 आणि ए बी काढा. डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर किती बाबा 11. ओके, लेंथ ऑफ ए सी 11. जरा व्यवस्थित काढू आपण. ए डॅश बी डॅश सी. ओके, लेंथ ऑफ ए सी बरोबर 11. त्याच्यानंतर लेंथ ऑफ बी सी बरोबर 6.5. तर आपल्याला लेंथ ऑफ ए सी काढायचे. ठीक आहे, लेंथ ऑफ ए सी काढायचे. आता ए डॅश बी डॅश सी म्हणजे तुमचा पहिला बिंदू ए असणार आहे, नंतर बी असणार आहे आणि मग सी असणार आहे. ठीक आहे, आपल्याला ए सी 11 दिलं आहे. ए पासून सी पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे ते किती 11 दिलेलं आहे बरोबर. हे अंतर आपल्याकडे 11 आहे आणि त्याचबरोबर बी सी 6.5 आहे. तर मला ए बी काढायचं आहे. आता ए बी काढण्यासाठी मी काय करणार, डिस्टन्स ऑफ ए बी काढण्यासाठी जर मला ए बी कट काढायचा आहे तर या सगळ्या ए सी मधून हा जो संपूर्ण ए सी आहे त्याच्यामधून जर बी सी कट केला की ए बी मिळणार. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डिस्टन्स ऑफ ए सी मधून वजा करायचं आहे डिस्टन्स ऑफ बी सीला. आता डिस्टन्स ऑफ ए सी किती 11 आहे आणि वजा हे 6.5. आता 11तून 6.5 गेले, 11तून 6.5 गेले. 11 रुपये तुमच्याकडे होते, त्याच्यातून 6.5 रुपये गेले, तर राहिले किती 4.5 रुपये राहिले तुमच्याकडे. किती राहिले 4.5. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 4.5 आलं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, दुसऱ्यामध्ये काय आहे बाबा आर डॅश एस डॅश टी और एस टी. याच्यामुळे मध्ये लेंथ ऑफ एस टी 3.7, एस टी बरोबर 3.7. त्याच्यानंतर लेंथ ऑफ एस टी 3.7 नंतर आर एस 2.5 आहे, आर एस बरोबर 2.5 आणि लेंथ ऑफ आर टी आपल्याला काढायची. आर टी नाही काढायची, आर टी काढायची. आता ह्याच्यामध्ये आर आहे, त्याच्यानंतर यस आहे आणि नंतर टी आहे. हां, आर नंतर इथं यस घ्या आणि नंतर आपल्याकडे टी आहे.
आता या ठिकाणी बघा एस टी किती 3.7 आहे, एस टी 3.7 आणि आर एस 2.5 आहे. आता मला आर टी काढायचे म्हणजे दोघांची बेरीज केली तर आर टी मिळणार आहे. मग लेंथ ऑफ आर टी बरोबर आर टी काढायचं तर आर एस अधिक एस टी करावं लागणार आहे. लेंथ ऑफ आर एस अधिक लेंथ ऑफ एस टी. ठीक आहे, आर एस 2.5 आहे अधिक एस टी 3.7 आहे बरोबर. 2.5 अधिक 3.7 बघा 5 आणि 7 12, हातचाराला 1 पॉईंट दिला, 2 आणि 3 5 आणि 1 6, 6.2 आपल्याकडे या ठिकाणी काय मिळाले 6.2 हे उत्तर आपल्याला मिळाले. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे बघा तिसरा मुद्दा, थर्ड क्वेश्चन, ज्याच्यात एक्स वाय झेड आहे, एक्स आहे वाय आणि झेड आहे. यात आपल्याला काय दिलंय लेंथ ऑफ एक्स झेड दिले. एक्स झेड किती बाबा 3 वर्गमुळा 7 आणि एक्स वाय दिले वर्गमुळा 7. लेंथ ऑफ एक्स वाय दिले वर्गमुळा 7 आणि काय काढायचे लेंथ ऑफ वाय झेड काढायचे बरं का. आता याला आपण काय करू, एक्स आहे वाय आहे झेड आहे. एक्स झेड एक्स पासून झेड पर्यंतचा 3 पॉईंट वर्गमुळा 7 आहे, 3 वर्गमुळा 7 आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक्स वाय किती वर्गमुळा 7 आहे, एक्स वाय वर्गमुळा 7 आहे आणि आपल्याला काढायचे वाय झेड, लेंथ ऑफ वाय झेड. आता मला वाय झेड काढायचे तर मी काय करणार, एक्स झेड मधून हा एक्स वायला वजा करणार, लेंथ ऑफ एक्स झेड मधून वजा करणार लेंथ ऑफ एक्स वायला बरोबर. आता लेंथ ऑफ एक्स झेड एक्स पासून झेड पर्यंतचा डिस्टन्स 3 वर्गमुळा 7 आहे, 3 वर्गमुळा 7 आणि वजा एक्स वाय, एक्स वाय किती वर्गमुळा 7 आहे. 3 वर्गमुळा 7तून 1 वर्गमुळा 7 गेले, किती राहिले 3तून 1 गेला 2 वर्गमुळा 7 या ठिकाणी आले. लेंथ ऑफ वाय झेड बरोबर आपल्याकडे 2 वर्गमुळा 7 येणार. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर प्रश्न क्रमांक आपण काय करू बघा, इथं हा तुमचा एक प्रश्न झाला, याच्यातला पहिल्यातला तुमचा बघा रेश मारून घेतो तुम्हाला जरा व्यवस्थित पडेल. हा पहिला प्रश्न झाला. ओके, त्याच्यानंतर हा दुसरा इथं संपला आहे आणि तुमचा तिसरा असा इथं संपला. 3 प्रश्न मित्रांनो आपण बघितलेले आहेत. थोडीशी गिचमिड वाटेल पण तुम्ही समजून घेण्याचा थोडासा नीट प्रयत्न करा. आता याच्यानंतर आता आपण काय करू, इथे बघा प्रश्न क्रमांक 7वा, एक रेषीय नसलेले 3 बिंदू कुठली आकृती तयार करतात. बघा इथंच तुम्हाला प्रश्न, एक रेषीय नसलेले 3 बिंदू, समजा माझ्याकडे 3 बिंदू आहेत, ए आहे इथं, बी आहे आणि सी आहे, एक रेषीय नाही आहेत, मग कुठली आकृती तयार करतात तर त्रिकोण. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कुठली आकृती करतात त्रिकोण. मग इथं लिहायचं एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण तयार करतात. अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे याचं उत्तर तुम्ही 7चं लिहू शकता, एकदम सोपं आहे. ओके यस, तर मित्रांनो अशा प्रकारे सराव संच 1.1 आपण घेतलेला आहे, संपलेला आहे सराव संच 1.1. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.2 वर चर्चा करू. ओके मित्रांनो, बाय सगळ्यांना, धन्यवाद.